बदलापूरमध्ये 3 व 6 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार. कोलकाता प्रकरणामुळे पूर्ण भारतभर खळबळ उडाली होती. पण बदलापूरमध्ये जी घटना समोर आली आहे तिने तर परत पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तीच संपूर्ण घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यातील एक चिमुरडी मुलगी 3 वर्षे 8 महिन्यांची आहे, तर दुसरी चिमुरडी मुलगी ही 6 वर्षाची आहे. या दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला, गुप्तांगाला मुंग्या आल्यासारखं होते असं सांगितल्यावर हा सगळा गैरप्रकार उजेडात आला आहे. आरोपी अक्षय शिंदे त्यांच्या शाळेचा सफाई कर्मचारी या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत साफसफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेतील परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईमध्ये बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200च्या आसपास आहे. या 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर आला आहे. यातील एका छोट्या मुलीने माझ्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना आधी सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर त्या मुलीच्या आई वडिलांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या घरी फोन केला, तर दुसरी मुलगी ही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. म्हणजे तिचाही हाच प्रॉब्लेम असल्याचं त्यांना समजले. त्या मुलीची आई जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या चिमुरडीसोबत अत्याचार झाल्याचं तिला समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. हे ऐकून जेव्हा ते आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांची लवकर तक्रार सुद्धा नोंदवून घेतली जात नव्हती. इतका गंभीर विषय असून सुद्धा हे पोलीस असे का करतात? सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकरणाबद्दल माफी मागितलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल. या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावर कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. आरोपीचे वय 24 वर्ष आहे. त्यांची नेमणूक ही साफसफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलीला वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी ही देण्यात आली आणि याचाच फायदा या नराधमाने उचलला. हा प्रकार घडल्यानंतर 3 दिवसांनी या चिमुकल्या मुलींनी पालकांना हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 14 तास या चिमुरड्या मुलींच्या पालकांची तक्रारही दाखल करण्यात आली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासूनच रेल्वे रोको आंदोलन केले आहे. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. बदलापूरमधील चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर राजकीय वातावरण तापलं आहे. लोकांचं म्हणणं आहे तिथल्या तिथे न्याय व्हायला हवा. अशा घटना वारंवार घडत आहेत. दुर्दैवाने मोठी माणसंही म्हणत आहेत की ए मुली तू जन्मालाच आली नसतीस तर बरं झालं असतं. सावित्री फुलेंनी केलेला संघर्ष याच प्रवृत्तीच्या विरोधात होता. त्याबद्दल जर आपण निराशवादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्षही करता येणार नाही. या प्रसंगावर मात करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं महत्त्वाचं आहे. नवी मुंबईतील एका घटनेत 2 महिन्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे, असं नीलम गोऱ्हे बोलल्या. लहान मुलींना बोलतं करणं हे एक वेगळं कौशल्य असतं. मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. पोलीस अधिकारी महिलेची बदली केली आहे. पण बदली म्हणजे शिक्षा नसते की त्यांची प्रक्रियेतलीच बदली होती. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी. त्यांनी 14 तास तक्रार नोंदवायला का लावले यावरही तपास होणं गरजेचं आहे. लोकांनी कायदा हातात घेऊ नये असं माझं आव्हान आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले. पोलिसांचं म्हणणं होतं की छोट्या मुली घाबरून बोलत नव्हत्या म्हणून वेळ लागला. 3-4 वर्षाच्या मुली इतर माणसांसारख्या ताबडतोब FIR साठी आवश्यक माहिती देतील अशातला भाग नसतो. अशा वेळी परिस्थितीजन्य पुरावे कसे गोळा करायचे हा कौशल्याचा भाग असतो. पोक्सोची प्रकरणं कशी हाताळायची याचा प्रशिक्षण महिला पोलिसांना देणं महत्त्वाचं आहे. व्यवस्था बदलण्यासाठी पालकांना आणि समाजाचा सहभाग वाढला तर त्यांचा चांगला परिणाम दिसून येईल,
असेही नीलम गोरे यांनी नमूद केले। गुन्हेगाराला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि तीही भर चौकात। आज तर हा प्रश्न पडत आहे, मुलीला जन्माला घालावं की नाही, कारण असे नराधम आपले डोळे तिच्यावर लावून बसलेले असतात। प्रत्येक वेळा फाशीची शिक्षा न्यायालयाकडून येणे आणि मग ती होणं इतकंच गरजेचं नाही। आता नियम बदला, भर चौकात अपराधीला लोकांमार्फत फाशीची शिक्षा देण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, त्याला तडफडून तडफडून मारावं, शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन आज त्याला जिवंत जाळावं, तेव्हाच कुठेतरी हे होण्याचे थांबेल, नाहीतर उपयोग नाही या व्यवस्थेचा। तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा। बाकी देवाकडे एक प्रार्थना नक्की करा की ते छोट्या चिमुरड्या मुलींना ज्या गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या ते काय असतं कळत देखील नसून इतक्या भयंकर गोष्टीचा सामना त्यांनी केला, इतक्या लहान वयात त्यांच्यासोबत इतके क्रूर घटना घडली। बलात्कार न्याय हे शब्दही त्यांच्यासाठी खूप नवीन आहेत, पण तरीही त्यांना न्याय मिळायला हवा। आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी लढायला हवं। सरकारकडून लाडक्या बहिणीची 1500 रुपये नको आम्हाला, संरक्षण द्या म्हणावं, तेच आमच्यासाठी खूप आहे। तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की त्या नराधमाला भर चौकात फाशी शिक्षा व्हायलाच हवी, असे प्रत्येकाने बोला। जय शिवराय।